जर राम कोणतं तरी अंतर त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 60% वेगाने पार करतो तर तो त्या ठिकाणी पोहोचायला 36 मिनिटे उशीर करतो. त्याला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नेहमीचा वेळ किती असेल मिनिटात सांगा. सिंपल आहे बघा. ते काय म्हणतंय, त्याची एक स्पीड आहे काहीतरी, तर तो 60% स्पीड वापरतो त्याची, फक्त पूर्ण वापरत नाहीये बरं का. ह्या कंडिशन मध्ये 60% म्हणजे काय असतो मित्रांनो बघा, 3/5 असं रेशो मध्ये असतं. याचा अर्थ काय बघा, ही झाली त्याची 60% स्पीड आणि ही झाली 100%. म्हणजे ही ओरिजिनल स्पीड आणि ही त्याची नवी स्पीड. बघा आता मित्रांनो, हा स्पीड आहे काय, ओरिजिनल स्पीड काय त्याची 5 आणि नवी स्पीड काय 3. मित्रांनो अंतर सेम आहे, त्याचं अंतर सेम असलं तर टाइमचा रेशो उलटा असतो. इकडे काय 3 इथं येणार, 5 इथं जाणार. बघा मित्रांनो, आता काय म्हणतंय ती, त्याला उशीर किती होतो पोहोचायला, 36 मिनिटं. उशीर म्हणजे काय असतो, पहिल्या टाइमापेक्षा किती टाइम जास्त लागतो. 3 आणि 5 मधला फरक किती, 2. त्याला किती वेळ लागायलाय, 36 मिनिटं. म्हणजे त्याला 2 ची व्हॅल्यू आहे 36 मिनिटं. आपल्याला काढायचं नेहमीचा वेळ. 3 ची व्हॅल्यू किती असणार मित्रांनो, 18 दुनी 36, 18 त्रिक 54 मिनिट त्याला लागतील. किती, 54 मिनिट. धन्यवाद.